वेदांमध्ये पुस्तिक आणि तू दया सिंधू होशील अभंगाच्या शेवटच्या धरणात. तुका म्हणे तुझा वर्णी ते पुराणी, तुका म्हणे तुझा वर्णी ते पुराणी, तुका म्हणे तुझा वर्णी ते पुराणी, तुका म्हणे तुझा वर्णी ते पुराणी. होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, दया सिंधू, दया सिंधू. अमृतीसाठी जन्म तुझे, अमृतीसाठी जन्म तुझे. होय दया सिंधू नारायण, होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, दया सिंधू. अमृतीसाठी जन्म तुझे, तुझं वर्णित पुराणे होय नारायणे दया सिंधू. हे देवा तुला पुराणांमध्ये वर्णन करतील आणि तू दया सिंधू होशील. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने माझ्या छोट्याच्या बुद्धीने मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. आता आपण ज्याच्याकरिता इथं जमलेलो आहे अशा परमपुणित अशा रामजन्माच्या कथेकडे वळूया. म्हणून एकदा हाताने टाळी आणि मुखाने नाम आणि देवाचे भजन करू. रावणाच्या शत्रूचे अतिक्रमण दंडा करण्यापर्यंत पोहोचले होते. त्याच्यामुळे पापी जे भक्त दैत्य जे माताले पृथ्वीची झाले ओझे त्यांचे. पृथ्वी माता गायीचे रूप धारण करून ब्रह्मदेव इंद्रदेव इत्यादी देवांना घेऊन क्षीरसागरी विष्णुदेवाला आळवते झाले. श्री अनंत पृथ्वी माता ब्रह्मदेव आणि इंद्रदेव क्षीरसागरी देवाकडे आले आणि प्रार्थना करू लागले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना अनंतगणा विनाशा. अशा प्रकारे देव प्रकट झाले आणि देवांनी सांगितले ठीक आहे मला तुमची अडचण कळाली. मी सूर्यवंशामध्ये अज राजाचा पुत्र म्हणजे दशरथ याच्या पोटी जन्म घेईल आणि सर्व आपल्याकडे इकडे परत आहे. इकडे अयोध्येच्या राजसिंहासनावर अज राजाचा पुत्र दशरथ हा सूर्यवंशामध्ये केला होता. एक पुत्रैनक्षमे राज्यं सर्व दुःखाय सज्जते. दशरथ राजा खूप पराक्रमी होता. त्याला इंद्राज्य आणि त्यांची युद्ध चालू असता. दशरथ राजांनी
त्या युद्धामध्ये इंद्रदेवाला विजय प्राप्त करून दिले. त्या युद्धामध्ये कैकेयीने दशरथ राजाला खूप अशी मदत केली होती. त्या हातावर राज्य ठेवला होता आणि ते दशरथ राजांनी कैकेयीला बोलवले होते, परंतु तिने ते घेतले मागितले नाही, असे अनामन म्हणून ठेवले. इंद्र प्रसन्न झाले आणि इंद्राने सांगितले, राजा सांगा तुम्हाला काय पाहिजे. दशरथ राजा म्हणाले, मला काही नको, परंतु मला सत्याची नाही. इंद्रदेव म्हणाले, जेव्हा गरज पडली तेव्हा माझ्याकडे या. असं म्हणून दशरथ राजा घरी परत आले आणि पुढे दुर्वासा ऋषी दशरथ राजांच्या घरी आलेले होते. दुर्वासा ऋषी दशरथ राजांना सांगू लागले, आपल्याला कारण यज्ञ करायचं आहे, त्यासाठी आपल्याला ब्रह्मदेवांकडे जावं लागेल. दशरथ राजा म्हणाले, ठीक आहे, आपण ब्रह्मदेवांकडे गेलं पाहिजे. आणि ते ब्रह्मदेवांकडे आले. ब्रह्मदेवांना विचारू लागले. ब्रह्मदेवांनी सांगितले, हे राजन, तुम्हाला पुत्र कामाशी यत्न करावा लागेल. तुमच्या मित्राची मुलगी शांतना हिचा विवाह विभांडकाचा मुलगा शृंगी याच्यासोबत लावून द्यावा लागेल, परंतु त्यासाठी तुम्हाला एक हरण मारावं लागेल. म्हणून राजा घरी आले आणि जंगलामध्ये शिकारीला गेले. शिकारीला जात असता मध्यरात्र झालेली होती आणि दशरथ राजा लावून एका झाडावर बाण लावून बसले. इकडे श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन निघाले होते. आई वडिलांना तहान लागलेली होती म्हणून आई वडिलांनी सांगितले, हे श्रावणा, आता तहान लागली, आमच्याकरिता पाणी घेऊन ये. म्हणून दशरथ श्रावण बाळ पाणी घेण्याकरिता नदीकडे गेले आणि नदीकडे जात असता नदीत पाय टाकणार तेवढ्यात नदीत तांब्या उडाला आणि आवाज झाला, बुडबुड बुडबुड बुडबुड. तेवढ्यात दशरथ राजांनी बाण सोडला आणि तो बाण श्रावणाच्या छातीमध्ये जाऊन लागला. दशरथ राजांनी आवाज केला, हे माते, हे आई, आणि दशरथ राजा मृत्यूच्या मुखात पडले. तरी श्रावण बाळ पाणी घेण्याकरिता मागे सरले नाही. ते पाणी जसे होईल तसं पाणी भरत होते. जुन्या लोकांनी कविता केलेली आहे, शर आला तो दावणी आला काळ, विहवळला श्रावण बाळ, हे राजाच्या वेग फोडून हाक, तो पडला जाऊन डोक, हे राजाच्या नयनी करुणा वाणी, झाले प्राणी, रावण शोकाकुल झाला नयन अंत तुझा नाशाला, पापी कारण बळा आला तो श्रावण बाळ, आनाय निर्मळ वारी, मी आलो याचा सारी, तिलक बघ भरुनी मारी, तो परत फिरे तो तुमचा जन्माला, या उरात ऋतूने बसला, श्रवणाला तो दावणी आला, विहवळला श्रावण बाळ, विहवळला श्रावण दशरथ राजाला म्हणतात, हे राजन, तुम्ही मला बाण मारला, चुकून मारला, काही हरकत नाही, परंतु माझ्या आई वडील पाणी पाणी करून मरतील. तुम्ही फक्त ही झारी
माझ्या आई वडिलांना घेऊन जा, परंतु काहीच बोलू नका. दशरथ राजा म्हणाले ठीक आहे बाळा, आणि ते पाणी घेऊन श्रावण बाळांच्या आई वडिलांकडे गेले आणि पाणी देण्याकरिता फक्त हात पुढे केला आणि पायाचा आवाज झाला. तेवढ्यात आईने ओळखलं की श्रावण बाळ नाही, श्रावण बाळाच्या ऐवजी कोणी दुसराच आहे. म्हणून आईने विचारलं, हे माणसा तू कोण आहे? आमचा श्रावण बाळ कुठे आहे? मग दशरथ राजाच्या डोळ्यातून अश्रू आले. दशरथ राजा सांगू लागले, हे माते, हे माझ्या वडिलांसारख्या ब्रह्मानंदेवा, मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्या मुलाचा घात झाला आणि तुमचा मुलगा मृत्युमुखी पडला. श्रावणबाळाचे वडील म्हणू लागले, हे राजन, जा तिकडे, फेका दे पाणी. तुम्ही आम्हाला जसं आमच्या मुलाच्या वियोगामध्ये मारलं ना, तसं तुम्ही पण तुमच्या पुत्र वियोगामध्ये मरसाल, असा मी तुम्हाला श्राप देतो. आणि श्रवणबाळांच्या आई वडिलांनी प्राण सोडला. आता राजाला 2 ब्रह्महत्या व 1 स्त्री हत्येचे पातक लागले. दशरथ राजांनी सकाळपर्यंत त्यांची क्रिया केली आणि घरी निघून आले. इकडे वशिष्ठ ऋषी पुत्र कामेष्टी यज्ञाचे काम करत होते आणि दशरथ राजा आले आणि इंद्राकडे गेले. इंद्राकडे जात असता इंद्राने सांगितलं, तुम्ही गंधर्व अप्सरा घेऊन जा आणि शृंगी ऋषीला आणा. दशरथ राजांनी ते गंधर्व अप्सरा घेतली आणि शृंगी ऋषींना आणले आणि शृंगी ऋषी आणि शांतना हिचा विवाह लावून दिला. आणि यज्ञ चालू केला. यज्ञ चालू करता विभांडक ऋषींना ही बातमी कळाली आणि विभांडक ऋषींना क्रोध आला आणि विभांडक ऋषी दशरथ राजांना श्राप देण्याकरिता इकडे अयोध्येकडे येऊ लागले. अयोध्येकडे येत असता दशरथ राजांनी सांगितलं, जा आणि त्या ऋषीवरांना हत्तीवर बसून आणा, त्यांची पूजा करा. इकडे सैनिक गेले. इकडे ऋषीवर यज्ञ पाहून प्रसन्न झाले आणि सैनिकांनी पूजा केली, हत्तीवर बसून आणलं. आता विभांडक ऋषी त्या यज्ञामध्ये सहायता करू लागले. अशा प्रकारे शांतना आणि शृंगी ऋषी यांच्यातून यज्ञ पार पडला आणि यज्ञनारायण प्रकट झाले आणि यज्ञनारायणने हाती प्रसाद आणला. तो प्रसाद शृंगी ऋषींच्या हाती दिला. शृंगी ऋषींनी तो प्रसाद वशिष्ठांकडे दिला. वशिष्ठांनी तो प्रसाद दशरथ राजाकडे दिला आणि सांगितला, तिन्ही राजांना सारखा वाटून दे, परंतु पहिला कौशल्याला दे, दुसरा सुमित्रेला दे आणि तिसरा कैकेयीला दे. अशा प्रकारे दशरथ राजाने तो प्रसाद वाटला, परंतु कैकेयीने तो प्रसाद खाल्ला नाही. तिच्या मनात भेद उत्पन्न झाला. म्हणून कैकेयी रुचली, तेथे लग्न झाले. घालीने आणले निज भागात, अशी आख्यायिका आहे. किंवा पिंड गारीने झडपिला, घारीने झडपिला, अंजने नवतो सेविला, अंजनेने तो सेविला, अंजनेने तो सेविला, अंजनेने तो सेविला, अंजनेने तो सेविला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीचे तळपासाठी, अंजनीचे तळपासाठी, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तळपासाठी, अंजनीच्या तळपासाठी,
अग्नीच्या तपापोटी मारुद्राले पोटी. ज्या प्रकारे गार पिंड घेऊन गेली आणि अंजनी मातेने तो सेवन केला. इथून एक कथा हनुमान जन्माच्या परम कथेकडे ओढते. कैकेयीला कौशल्याने आपल्या भागातील एक भाग दिला आणि सुमित्रेने सुद्धा आपल्या भागातील एक भाग कैकेयीला दिला. अशी आख्यायिका वाल्मिकी रामायणामध्ये आहे. परंतु तुलसी रामायणामध्ये कैकेयीला एकच भाग मिळण्याची आख्यायिका आहे आणि सुमित्रेचे भाग दोन्ही भाग सुमित्रेनेच खाल्ले अशी आख्यायिका तुलसी रामायणामध्ये आहे. नंतर मग गुळगुळ वशिष्ठ राजाला सांगतात. गुळगुळ वशिष्ठ सांगेन पोरा असे ती गरोदरा तुझ्या कांता. धर्मशास्त्राचे डोळे बुजावे त्यांचे पुढवावे मनोरथ. गुळगुळ वशिष्ठ दशरथ राजाला सांगू लागले, हे राजन, तुझ्या पत्न्या गरोदर आहेत, तू त्यांचे मनोरथ पूर्ण केले पाहिजे. म्हणून दशरथ राजा आनंदी झाला आणि कैकेयीच्या सदनाशी जाऊ लागला. ऐकोनिया ऐसे आनंद मानसे, ऐकोनिया ऐसे आनंद मानसे, ऐकोनिया ऐसे आनंद मानसे, ऐकोनिया ऐसे आनंद मानसे. ऐसे सदनाची दाता झाला, कैकेयी सदनाची दाता झाला, कैकेयी सदनाची दाता झाला. पंचमी बसली होती ती पापी, पंचमी बसली होती ती पापी, पंचमी बसली होती ती पापी. पंचमी बसली होती ती पापी. पाहुणी नयनी पाहुणी, पाहुणी नयनी पाहुणी, पाहुणी नयनी पाहुणी. मनाचा अभिमान मनाचा अभिमान मनाचा अभिमान नावाने करीनी नावाने, नावाने करीनी नावाने, नावाने करीनी नावाने. राजा आनंदी झाला. दशरथ राजा तेथून उठला आणि कैकेयीच्या सदनाशी जाऊ लागला. मंचकी बसली होती ती पापिणी, पाहुणी नयनी पौडली. तिने दुरूनच पाहिले आणि तोंड झाकून झोपून राहिली. तिला सुंदरपणाचा अभिमान होता असे नामदेव महाराज म्हणतात. विठ्ठल 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 तुला काय डोळे आहेत ते सांग. हो तुझे डोळे तुझे मनाची काहो सांगण्याची मजलागी. राजा डोळे विचारू लागला. कैकेयी बोलली, कनिष्ठासी व राज्यपद इष्टासी दळावे दुरी दिगंतरा नाही समाचार त्याचा मा. हे राजा, मला असं वाटते की तुम्ही कनिष्ठाला राज्यपद दिलं पाहिजे आणि ज्येष्ठाला दूर वनवासामध्ये पाठवलं पाहिजे. त्याचा समाचार कोणालाच नको. हे पाप तुमच्या मस्तकी नाही माझ्या मस्तकी लावा. निंदतील जन मद वाटे सुख ऐकताची दुःख राजा झाले. राजाला दुःख डोळे ऐकून दुःख झाले. राजा दुःखी झाला. राजा तिथून उठला आणि सुमित्रेकडे गेला. येताचे दशरथ सुमित्रा मंदिरी पाहुणी समोरी येती झाली. गंधधूप दीप पुष्पांची आवाळा अर्पुणी तांबुला उभी राहे. कैकेयीचे दुःख विसरला राव पाहुण्या भाव सुमित्रेचा. राजाला आनंद झाला. कैकेयीचे दुःख विसरून गेला आणि सुमित्रेला विचारू लागला, हो तुझे डोळे तुझे मानसी सांग मजपासी प्रतिवते. सुमित्रेने सांगितले, प्राणनाथाचे वाटतसे जीवा कनिष्ठाची सेवा अनिशी. मला असं वाटतंय मला थोड्या मोठ्यांची सेवा करायची आहे. आनंदी झाला दशरथ राजा आणि तेथून उठला आणि कौशल्येकडे जाऊ लागला. कौशल्याला भाव समाधी लागली होती. सदा समाधीत रामरूप झाली. कौशल्या माऊली नामा म्हणे.
कौशल्या माऊलीला भाव समाधी लागली होती. दशरथ राजाला वाटलं न बोलीची काय झाले होते झळकले निश्चयची. राजाला वाटलं हिला निश्चितच ब्रह्महत्येच्या पातकामुळे भूतांची बाधा झाली. म्हणून दशरथ राजांनी वशिष्ठ ऋषींना बोलावले. वशिष्ठ ऋषींना रामरूप कौशल्या माऊली पाहून भाव समाधी लागली. नंतर दशरथ राजा नामाचा उच्चार करू लागले. नंतर नामाचा उच्चार ऐकता ठिकाणी नेत्र उघडून पाहती झाली. विश्वाचा मी आत्मा सोये असे राम मदमाधिक भ्रम कैसा असे. कौशल्या म्हणाली अरे राजा मी प्रत्यक्ष राम आहे. होते काय घेऊन बसलास. मी धर्माची संस्थापना करण्याकरिता आलो. धर्माचे रक्षण करण्याकरिता आलो. तुला माहित आहे रावणे हे केले लग्नावादी विघ्न असे स्मरण तुझं लागी. रावणांनी कौशल्या व दशरथ राजांच्या विवाहावेळी त्यांना वेगवेगळ्या पेटीत टाकून समुद्रामध्ये फेकून दिले होते. ही गोष्ट कौशल्याने दशरथ राजांना सांगितली. म्हणून कौशल्या माऊली बोलू लागली आणि रे धनुष्य मारीन रावणा. आणि रे धनुष्य मारीन रावणा. मारीन रावणा. आणि रे धनुष्य मारीन रावणा. गंगा विवेचना गंगा विवेचना गंगा विवेचना आदि वेद तुझ मायन रावण. आदि वेद तुझ मायन रावण. गंगा विवेचना गंगा विवेचना मारीन रावणा. लंका विभीषणा देईन मी. बोलीला वाल्मिक तैसेची करीन. वरतो अशा प्रकारे सुंदर अशी ती तिथी आली. चैत्र शुद्ध नवमीचा दिवस उजाडला आणि श्रीरामचंद्रांचा अवतार कार्याचा दिवस आला. उत्तम चैत्र मास उभे सुरवीर योमी. उभे सुरवीर योमी. उभे सुरवीर योमी. उभे सुरवीर योमी. अज्ञानाची विनाकर अज्ञानाची विनाकर बळभर होय स्थिर. बळभर होय स्थिर. बळभर होय स्थिर. बळभर होय स्थिर. अशा प्रकारे दशम असा दिवस आला आणि श्रीरामचंद्रांचा जन्म होण्याची वेळ आली. अशी ती वेळ आली आणि अयोनी संभव कौशल्याची गाणी घेऊन आलेला आहे. अयोनी संभव अयोनी संभव प्रगटला.
राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम